नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला फोल्डेबल अशी शॉपिंग बॅग दाखवणार आहे। आता तुम्ही म्हणताल हे एवढीशीच बॅग आहे, ह्याच्यामध्ये म्हणजे कुठं शॉपिंग बॅग? तर खरी तर मजा आतमध्ये आहे बरं का। ह्याच्यामध्ये मी शॉपिंग बॅग फिक्स केलेली आहे। हे बघा, आता ही अशी पर्ससारखी मी शॉपिंग बॅग बनवली आहे। हा एक कप्पा आहे आपला, ह्याच्यामध्ये आपण घराची चावी वगैरे, थोडेफार पैसे वगैरे, मोबाईल वगैरे पण ह्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो। कुठे जर आपण समजा चालायला चाललो किंवा फिरायला म्हणजे असं वॉकिंगला चाललो, मंदिरात चाललो, तर तुम्ही असं हे हातात घेऊन जाऊ शकता। कुठे रस्त्यात आपल्याला काही दिसलं, काही घ्यावं असं वाटलं तर आपल्याकडे पिशवी नसते, किंवा जर आपण कुठे फिरायला गेलो तर आपल्याकडे पिशवी नसते काही वस्तू घ्यायला, तर त्यासाठी ही बॅग अशी घडी घालून तुम्ही हातामध्ये घेऊन किंवा बॅगमध्ये ठेवू शकता। तर बघा कशी बॅग आहे ही। बघा, तर ही चेन आहे ना, ही अशी मी ओपन केली आहे आणि अशी आपली ही बॅग ह्याच्यातून बाहेर आली आहे। कशी आहे? छान आहे ना? हे बघा, मोठ्या साईजमध्ये ही शॉपिंग बॅग आहे। खूप सुंदर आहे आणि बनवायला पण खूप सोपी आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, तर ही फोल्डेबल बॅग बनवण्यासाठी मी असा हा साडीचा पीस घेतला आहे। आतमध्ये कॅनव्हास घालून खालच्या बाजूने असतं मी चारी बाजूने शिवून घेतला आहे बरं का। आता याचं माप सांगते मी तुम्हाला। ह्याचं माप आहे 38 इंच बाय 16 इंच। 38 बाय 16 इंचचा हा मी साडीचा पीस घेतला आहे। आता ही बॅग आहे ना, म्हणजे खूप साधी सोपी अशी बॅग आहे। आता इथे काय करायचं आहे, आतमध्ये मी कॅनव्हास घालून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने शिवले। आता हे जे 16 वरचा भाग आहे ना, तो इथे असं दुमडून, हो का, हे असं इथे दुमडायचं आहे आपल्याला, आणि परत एकदा असं दुमडून आता इथे अशी ही शिलाई मारून घ्यायची। असं दोन्ही बाजूने आपण हे शिवून घेणार आहोत। खूप साधी आणि सोपी ही बॅग आहे बरं का। आता इथे माझं असं शिवून झालेलं आहे बरं का। उलट बाजू तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने शिवून घेतलेले आहे। आता आपल्याला ह्याला बंद लावायचे आहेत बरं का। आता हे मी 20 इंचाचे 2 बंद घेतलेले आहेत। आता तुम्हाला माप दाखवते मी तुम्हाला। 20 इंचाचे हे 2 असे बंद करून घेतलेले आहेत मी, शिवून घेतलेले आहेत। आता काय करायचे, इकडनं ना 4 इंचावर मार्किंग करायची आणि इकडनं 4 इंचावर मार्किंग करणार आहोत आपण। आता दोन्ही बाजूने 4 इंचाचं मार्किंग केले। आता काय करायचं का, हे इथे असं दुमडायचं आणि इथून असं हे असं चौकोन इथे शिवून घ्यायचं, आणि तसंच इथे पण हे असं दुमडून इथे असं हा चौकोन शिवून घ्यायचा। अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला बंद आपण शिवून घेणार आहोत। चला तर मग आता बंद शिवून घेऊया। बघा, आता अशा पद्धतीने माझे दोन्ही बंद इथे शिवून झालेले आहेत। आता हे जरा आपण आता थोडा वेळ बाजूला ठेवूया। आता इथं मी याला एक 11 बाय 9 इंचाचं एक पीस घेतलं। आता त्याच्या आतमध्ये पण मी कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे बरं का। आता आपल्याला ह्याला कप्पा बनवायचा आहे। आता हे कप्पा बनवण्यासाठी मी ते ना 6 इंचच्या, तर हे जे वरती 9 इंच आहे, तुम्हाला माप सांगते मोजून बघा। हे असं आहे 9 इंच आणि ही आहे 11 इंच, ठीक आहे। आता इथे 9 इंचाला आपल्याला चेन लावायची, तर मी इथे 6 इंचाची चेन घेतली आणि कडेला आहे बघा, हे असं शिवणार आहे ह्याला बरं का। काय करायचं, हे असं दोन्ही बाजूने शिवायचं, असे 2 चौकोन घ्यायचे, असे इथे असं शिवायचं, आणि शिवून झालं ना की मग हे असं सरळ करायचं, आणि सरळ केल्यावर याबरोबर चैनीच्या लाईनीला इथे शिवून घ्यायचं। असंच ह्या पद्धतीने इथे पण शिवून घ्यायचं आहे। चला तर मग आपण त्या पद्धतीने चेन शिवून हे करून घेऊया। आता अशा पद्धतीने मी चेनीला असं कडेला ह्याच कलरच्या कपड्याचं पीस असे तुकडे शिवून घेतलेले आहेत। आता हे ना ही चेन कशी कुठे लावायची ते नीट बघा।
आता हे जे 9 इंचाचं आहे ना, तिथून खालती आपण 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. असं हे वरनं 1.5 इंचावर मार्किंग केलं. आता तिथे ना आपण कापून घेणार आहोत. हे ठीक आहे. आता हे कापून झालं ना की मग इथे अशा पद्धतीने इथे ही चेन लावून घ्यायची आहे आपल्याला. चला तर मग आता आपण ह्याला चेन लावून घेऊया. हे बघा, आता इथे माझी चेन लावून झालेली आहे बरं का. आता आपल्याला अजून एक चेन लावायची आहे ह्याला. आता कशी लावायची ते तुम्ही नीट बघा, कारण की हा चेनीचा हा मेन भाग आहे आपल्या पिशवीचं. आता हे त्यासाठी काय करायचं, आता हे असं बरोबर मधोमध घ्यायचं. हे जे 11 इंच आहे ना, त्याची इथनं बरोबर मधोमध इथे असे मार्किंग करून घ्यायचं मध्यभागाला. आणि तिथून आपल्याला मोजायचं आहे. आता हे आलं आपलं 40 इंच बरं का, इथून इथपर्यंत. आता मी काय केलेलं आहे, 42 इंचाची चेन घेणार आहे. हो का. 42 इंचाची चेन घेतलेली आहे आणि ती अशी उलगडून घ्यायची. आता चेनीचा आपण एकच भाग इथे वापरणार आहोत. आता ही काय करायची, कोणत्याही बाजूने तुम्ही इथनं शिवून घ्यायची. ही थोडीशी 1 इंच अशी खालती घ्यायची आणि इथून अशी शिवायची. म्हणजे हे असं इथे ठेवायचं आणि इथून थोडंसं अर्धा इंच बाजूला ठेवून इथून अशी ही शिवून घ्यायची आहे चेन आपण. पूर्ण इथून इथपर्यंत ह्या लाईनीपासून इथं पण थोडंसं अर्धा इंच आपण तसंच ठेवणार आहोत. पण इथे थोडी जास्त अशी एक इंच चेन इकडे आणि 1 इंच चेन इकडे शिल्लक राहायला पाहिजे. अशा प्रकारे ही चेन इथे लावायची आहे. नीट लक्ष देऊन बघा बरं का. आता अशा पद्धतीने मी ही चेन शिवून घेतलेली बरं का. इथे तुम्ही बघू शकता, ही एवढी जागा ती तशीच ठेवलेली आहे आणि चारी बाजूने अशी चेन शिवून घेतलेली आहे. आता काय करायचे, ही चारी कोपरे अशी आहे ना, त्रिकोण आहे ना, हे आपले कॉर्नर कट करून घ्यायचे बरं का. आणि ही चेन आहे ना, हे असं करून वरनं इथे अशी आपल्याला दाबशिलाई मारायची आहे. ठीक आहे. हे अशा पद्धतीने इथे दाबशिलाई आपण मारून घेणार आहोत. चला तर मग आता शिलाई मारून घेऊया. आता अशा पद्धतीने मी वरनं दाबशिलाई पण मारून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये रनर घालायचं. आता कसं घालायचं ते बघा. आता आपण इथे चेन लावली ना, ती अशी हे करायचं मधोमध. आणि जे हे आहे ना, इथून आपण रनर आतमध्ये घालणार आहोत. अशा पद्धतीने हे रनर इथे घातले आपण. म्हणजे आता आपली ही अशी छोटी पर्स तयार झालेली आहे. पण आता काय करायचं, हा जो कप्पा आहे ना, तो आपल्याला त्या मोठ्या बॅगला शिवायचा आहे. त्याच्यामुळे हे काय करायचं, रनर आहे ना बघा, हे सावकाश असं इकडच्या बाजूला असं घ्यायचं आणि हे जे आले ना बाहेर, ते असं इथे काढून घ्यायचं. म्हणजे हे अशी चेन इथे असं आपलं हे राहील. ठीक आहे. बघा, इथे आपलं असं हे रनर इथे असं राहील. बघा, हे असं हे आतल्या बाजूला राहील. आता काय करायचं, आता नीट बघा. बघा, आता ही जी मेन आपण बॅग शिवली आहे ना, ती घ्यायची आहे. आता त्याचं आहे ना, इथे असं बरोबर आपण मध्य घेणार आहोत. कुठली पण एक साईड घ्या तुम्ही. ठीक आहे. आता ह्या मध्यावर नाही ना, खालती आपण 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत. किती इंचावर? 2.5 इंचावर. तुम्ही पट्टीने असं मार्किंग करू शकता. इथून वरनं 2.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता ही आपण हा जो कप्पा तयार केला आहे ना,
त्याचा पण बरोबर असा मध्यभट घ्यायचा आणि तो इथे असं ठेवून, हे बघा इथे असं ठेवायचं आणि हे रनर जरासं असं पुढे घेऊन इकडनं असं चारी बाजूने हे शिवून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, बघा हे असं इथे चैनीवर नाही शिवायचं, इथं आपण ही दाब शिलाई मारलेली ना त्याच्यावरच शिलाई मारून घ्यायची आहे चारी बाजूने. ठीक आहे ना, कळलं ना. वरनं 2.5 इंच खालती घेतलेलं आहे आणि ह्याचा हे मध्य बरोबर घेऊन जी दाब शिलाई मारलेली त्याच्यावरनं शिलाई परत मारायची आहे. चला तर मग हा कप्पा पण शिवून घेऊया. आता अशा पद्धतीने हे माझं वरच्या बाजूला शिवून झालेलं आहे. आता काय करायचं बघा, आता हे दोन बरोबर असं मधोमध घेऊन कडेने शिलाई मारायची, सरळ बाजूला शिलाई मारायची आणि नंतर परत उलट करून उलट्या बाजूने परत शिलाई मारून घ्यायची आहे आतल्या बाजूने, म्हणजे आपल्याला आतल्या बाजूने पायपिंग करावी लागणार नाही. चला तर मग आता इथे पहिले सरळ बाजूने शिलाई मारू, मग उलट करून उलट्या बाजूने मारून घेऊया. बघा आता तुम्ही बघू शकता मी उलट सुलट असं हे दोन्ही बाजूने शिवून घेतलेलं आहे आणि आता आपली ही शॉपिंग बॅग तयार झाली आहे. आता इथं पुढे ट्रिक बघा कशी आहे, ही कशी फोल्ड करायची ते बघा. आता हे जे आहे ना ही अशी घडी घालायची इकडनं आणि इथून अशी घडी घालायची. ठीक आहे, परत हे खालनं असं दुमडायचं आणि हे पण बंद असे घ्यायचे आणि इथून हे असं दुमडायचं. हे दुमडून झालं की परत हे असं दुमडायचं, म्हणजे घडी घालायची ह्याची. ठीक आहे, आणि इथून अशी चेन लावून घ्यायची. बघा इथून येणं आपण अशी ही चेन लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने कशी वाटली, छान आहे ना. बघा आता हा आपला एक कप्पा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे वगैरे काय छोटंसं चावी वगैरे ठेवू शकता. तुम्ही जर कुठे असं म्हणजे चालायला चालल्या किंवा कुठं मंदिरात चालले तर हे अशा हातात घेऊन जाऊ शकता. वाटलं तुम्हाला काय भाजी घ्यायची, काय थोडंफार सामान घ्यायचं तर ही पिशवी उघडून तुम्ही ह्याच्यामध्ये सामान घेऊ शकता. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ, छान आहे ना. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.